मी सन्माननीय पवार साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष ज्यांनी आपल्या पुढे विचार मांडले ते आपले खासदार सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी आदिती तटकरेजी, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्या ॲडव्होकेट प्रवीण मधुकरजी ठाकूर, त्याचबरोबर उपस्थित असणारे अनिकेत तटकरे, अशोक भोपतराव, ॲडव्होकेट राजीवजी साबळे, उमाताई मुंडे, अमित नाईक, चारुहास मगर, हर्षद पाटील, सुबोध महाडिक, मनोज भगत, फैरोज गलटे, मंगेश दांडेकर, जयेंद्र भगत, ऋषिकांत भगत, मनोज सिरके, आरती मोकळ, मेघना भोईर, स्मिता खेडेकर, आशिष भट, रवींद्रनाथ ठाकूर, श्रीधर बोपी, वैभव पाटील, हेमनाथ खरसांबळे, मनोज अप्पा भगत, हसमुख जैन, संतोष बैलमारे, आज अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्यामधले ॲडव्होकेट प्रवीणजी तर आहेतच, परंतु रवींद्र मधुकर ठाकूर, ॲडव्होकेट कविता प्रवीण ठाकूर, नमिता रवींद्र ठाकूर, काजल अमीर ठाकूर, प्रसाद थडे, सूरज जगताप आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, माझ्या अलिबाग परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजीबाजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मी तटकरे साहेबांनी मला काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की आजचा शनिवारचा दिवस 2 तारखेचा मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला 3-4 महत्त्वाचे कार्यक्रम घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आहेत, काही नवीन पिढीला, तरुण तरुणींना एक चांगल्या प्रकारचं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर हे आपण रोह्यामध्ये काढतोय, त्याच्याबद्दलचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी वेळ दिली, थोडा उशीर झाला, त्याबद्दल अलिबागकरांच्या समोर मी दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, खरं तर आपल्याला खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी परंपरा आहे। 1 मे 1960ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आता त्या गोष्टीला जवळपास 65 वर्ष झाली, आताची राजकीय परिस्थिती ह्याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे। अलीकडच्या काळात लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत। इतके दिवस अनेक जण तुम्ही काँग्रेसमध्ये काम करत होता, मी असेल, सुनील तटकरेजी असतील, आमचे राजीवजी साबळे असतील, आम्ही अनेक जण काँग्रेसमध्येच काम करत होतो। माझी तर पहिली खासदारकीची निवडणूक 91 साली मी लढवली, ती पण काँग्रेसमध्येच लढवली। मी त्याच्यानंतर 95ला निवडणूक लढवली, ती पण काँग्रेसमध्येच, म्हणजे आमदारकीची आणि खासदारकीची सगळ्या निवडणुका माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसमध्येच झालं। त्याच्यानंतर काही राजकीय स्थित्यंतरं घडली आणि 99ला 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। आदरणीय पवारसाहेब असतील, संगनाजी असतील, तारिक अनवर असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ साहेब असतील, मधुकरराव पिचड, पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, असे सगळ्या दिग्गजांनी त्यावेळेस पक्षाची स्थापना केली। आम्ही तसे ज्युनियर होतो, परंतु त्यावेळेसपासून पक्ष वाढला पाहिजे। हा पक्ष सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे। ह्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव हा कुठेही आपण पाळत नाही, सगळ्यांना घेऊन जातीय सलोखा हा राहिला पाहिजे। तुमच्या माझ्या महाराष्ट्राला एक उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा, इतिहास बघितला तरी देखील त्याच्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच विचार त्या काळामध्ये जनतेच्या मनामध्ये रुजवण्याचं, वाढवण्याचं काम केलेलं होतं। सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली। त्याच्यामध्ये आत्ताच तुम्ही पाहिलं जो रायगड आपलं नाव आहे
पूर्वी आपलं कुलाबा नाव होतं, परंतु नंतर अंतोले साहेबांनी त्याला रायगड जिल्हा नाव दिलं आणि तो किल्ला देखील रायगडचा आपल्याच परिसरामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण काम करत असताना अलीकडच्या काळामध्ये सातत्याने काही ना काही राज्याच्या करता आलं पाहिजे, नवीन भर काही ना काही टाकली पाहिजे, पर्यटनाला चालना दिली पाहिजे. मासेमारी असेल, भाताची शेती असेल किंवा फळफळावर असेल, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण समृद्ध राहिलं पाहिजे. ह्या पद्धतीचा विचार हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण, मग आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आदित्य असेल, आम्ही सगळेजण त्याच विचारांनी पुढे चाललेलो आहोत. हे सगळं पुढे जात असताना आम्ही 3 प्रमुख पक्ष ह्याच्यामध्ये एकत्र आहोत. आमच्या जोडीला RPI आठवले साहेब पण आहेत, इतर पण छोटे मोठे पक्ष ह्या महायुतीमध्ये आहेत. आणि हे सगळं काम करत असताना थोडेफार काही राजकीय भूमिका ही आज आम्ही NDAच्या बरोबर जायची ठरवलेली असली, भारत देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं भारत जगामध्ये वरच्या क्रमांकावर राहायला पाहिजे. वेगवेगळे प्रश्न आपले सुटले पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो काही कारभार चाललेला आहे त्याचा पुरेपूर फायदा हा देशाला मिळत असताना त्याच्यात महाराष्ट्र कुठं मागे राहता कामा नये, अशा ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही आज महायुतीमध्ये आहोत. इथं देखील सरकारमध्ये काम करत असताना तोच विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूचा एक अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये आपल्या अलिबागच्या रायगड किल्ल्याचा देखील आणि खांदेरी किल्ल्याचा देखील समावेश त्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये रायगड आहे, राजगड आहे, प्रतापगड आहे, पन्हाळा आहे, शिवनेरी आहे, लोहगड आहे, सालेर आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे आणि खांदेरी आहे. आणि तामिळनाडूमध्ये गिंगी म्हणून एक किल्ला आहे, त्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. खरं तर त्या काळामध्ये मराठा साम्राज्याची शान आणि शौर्य हे सगळे किल्ले दर्शवतात. या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये किंवा त्याच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या किल्ल्यांची बांधणी, त्याची रचना, त्याचे भौगोलिक स्थान मराठा समाजाच्या साम्राज्याच्या सामर्थ्याचं प्रतीक असं युनेस्कोचं पण म्हणणं आहे. आणि त्याच्यात आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळालं. आमची त्याच्यामागची भावना हीच आहे. 1630ला महाराज जन्माला आले, 1680ला महाराज आपल्यातनं निघून गेले, परंतु त्या 50 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराजांनी खऱ्या अर्थाने एक शपथ घेतली आणि तिथून राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी उभे केलेले किल्ले आज एवढी वर्ष झालेली आहेत, परंतु पुढच्या पिढीच्या करता देखील हे व्यवस्थित ठेवले गेले पाहिजेत. हाच विचार आमचा महायुतीच्या सरकारचा आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या अलिबागला तर ज्याचा उल्लेख आता सुनील तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, ते देखील तुमच्या सगळ्यांचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना सातत्याने लोकसभेमध्ये आपले महाराष्ट्राचे प्रश्न, त्यातल्या त्यात कोकणच्या महत्त्वाच्या प्रश्नाला जास्तीत जास्त वाचा फोडण्याचं काम ते करत असतात. त्यांच्याही पंतप्रधानांचे, स्वतः अमित भाईंचे, त्याचबरोबर शिवराजसिंह चौहान असतील, त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे इतर मान्यवर मंत्री असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या जवळच्या ओळखी असल्यामुळं त्याचा फायदा आपल्या राज्याला व्हावा, आपल्या राज्यातल्या जनतेला व्हावा, इथले प्रश्न सुटण्याच्या करता व्हावा, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे. आणि तशा पद्धतीनं काम ते तिथं करतायत. प्रफुल्ल पटेल साहेब तिथं साथ देत आहेत, नितीन आमचे पाटील असतील, सुनेत्रा पवार असतील, हे सगळेजण त्या बाबतीमध्ये सतत प्रयत्नशील असतात आणि राज्यामध्ये आम्ही सगळेजण ह्या बाबतीत प्रयत्नशील असतो. खरं तर मगाशी तटकरे साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. इथं त्यांनी मगाशी बोलत असताना स्नेहल जगताप, माजी नगराध्यक्ष महाड नगर परिषदेची, तिचे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप, ह्यांच्याबरोबर देखील मी मला बारामतीकरांच्यामुळं, माझ्या तिथल्या मतदारांच्यामुळं 8 वेळेला आमदारकी आणि 1 वेळेला खासदारकी, इतक्या वेळेला
लाखोच्या मताधिक्याने मी सतत निवडून येतो आणि सतत जास्तीत जास्त मतांची संख्या माझी वाढत चाललेली आहे. मी कामाचा माणूस आहे. मी मगाशी आमचे प्रवीणजी ठाकूरांनी सांगितलं की कडक आहे वगैरे. मी कामाकरता कडक आहे. मी सरसकट कडक असतो तर त्या लोकांनी 8 वेळेला मला निवडून दिलं नसतं. म्हणले असते याला घरी जावा. त्याच्यामध्ये मी सांगतो तसं काम करून दाखवतो. मी शब्दाचा पक्का आहे. मी सकाळी 6ला 5:45ला माझ्या कामाची सुरुवात करतो. कधी कधी अधिकारी पण कंटाळून जातात, परंतु अधिकाऱ्यांनी कंटाळू नये म्हणून कुठं गेलो तर तिथं आठवड्यातनं कुठल्या तरी अधिकाऱ्यांना सकाळी 5:45ला बोलवायचं, दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या भागातल्या बोलवायचं. त्याच्यावर ते समजून घेतात काय समजायचं ते, पण ते पण मदत करतात. त्यांच्यात मध्ये पण उत्साह त्या ठिकाणी असतो. आणि शेवटी मी हा विचार करतो, आजचा दिवस संपल्यानंतर उद्याचा दिवस तर उजाडणारच आहे, परंतु गेलेला 24 तास परत काही येणार नाही. त्याच्यावर त्या काळामध्ये प्रश्न सुटले पाहिजे. इथं आमची मुलगी आदिती बसलेली आहे. आदितीनं पण ज्यावेळेस राज्य सरकारने निर्णय घेतला होता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज द्यायचं, हा निर्णय सुनील तटकरेजींच्याकडे मला वाटतं 1 वर्ष अर्थ मंत्रालय होतं त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये राजकीय अनेक चढ उतार आले आणि त्याच्यामुळे ह्याला बराच विलंब झाला. आता मात्र ते मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षण खातं आमच्याच हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे आहे, अर्थ खातं माझ्याकडेच आहे आणि पाठपुरावा करायला आदिती आहे. त्याच्यामुळं आदितीनं माझ्या मागं लागून ते सगळं मंजूर करून घेतलं. आता तुमच्या अलिबागच्या परिसरामध्ये आपल्या राज्य सरकारचं मेडिकल कॉलेज 1000 कोटी रुपये खर्च करून आपण काम हातामध्ये घेतले. त्याच्यामध्ये सर्वांची साथ असेल तर कामं झटपट होतात. कामाचा दर्जा आम्ही चांगला ठेवण्याचा प्रयत्न करतो. दर 3 आठवड्याला 15 दिवसाला माझ्या ऑफिसमध्ये मी महाराष्ट्रातले महत्त्वाच्या प्रकल्पाच्या बद्दलचा पाठपुरावा घेत असतो, आढावा घेत असतो, अधिकाऱ्यांना बोलवत असतो, काहींना VCवर बोलवत असतो. आदिती पण त्या मिटिंगला असते. जे माझ्या कोकणातले प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये रेवस्ते रेड्डी हा जो काही मार्ग आहे ज्याच्यातनं पर्यटनाला आणखीन गती मिळणार आहे, चालना मिळणार आहे, त्याच्यातनं माझ्या अलिबागकरांना, माझ्या रायगडकरांना रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे, हे होण्याच्या करता आम्ही तो आढावा घेत असतो. त्याला निधी कुठं कमी पडला तर तो द्यायचं काम करत असतो. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, कधी कधी एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची अडचण असते, कधी आणखीन कुठली अडचण असते, कधी वन विभागाची अडचण असते, कधी तिथले स्थानिक काही प्रश्न असतात आणि ते अडचणी दूर करण्याचं काम आम्ही करतो. आणि ह्याच्यातनं आपले अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे कसे मार्गी लागतील अशाच प्रयत्न माझा, माझ्या अधिकाऱ्यांचा, आमच्या महायुती सरकारचा असतो. तसं बघितलं तर इथं आल्यानंतर मला मुळातच कोकण हे फार आवडतं. तुम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच कोकणची जी रेल्वे त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी लक्ष घातलं, मधु दंडोते साहेबांनी त्याच्यामध्ये सुरुवात केली, ह्याबद्दल दुमत नाही. परंतु नंतर खऱ्या अर्थाने चालना ही साहेबांच्या काळामध्ये मिळाली आणि नंतर आम्ही देखील तशाच पद्धतीनं मग रोजगार हमी योजनेशी निगडीत हॉर्टिकल्चरची योजना असेल किंवा मधल्या काळामध्ये माझ्याकडे फलोत्पादन खातं होतं, त्यावेळेस तटकरे साहेबांनी बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की या कातळला खड्डे घेण्याच्या करता आमच्याकडे निधी कमी पडतो. मी ते पण अंतर्भाव त्याच्यामध्ये केला. शेवटी आपल्या इथला आंबा असेल, आपल्या इथला काजू असेल, आपल्या इथला नारळ असेल, आपल्या इथले फणस असेल, जी काही पिकं माझा कोकणचा 72 शेतकरी पिकवतो त्याच्याकरता सुविधा देता आल्या पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये तर AIचा वापर आम्ही सुरू केलेला आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध करून देतोय. शेवटी ही काळाची गरज आहे. हे जे बदल काळानुरूप आपण पण बदललं पाहिजे. आणि म्हणूनच अलीकडं आमचे प्रवीण ठाकूर, आम्ही मधुशेठला मधुशेठ म्हणायचो, तुम्ही पप्पा म्हणायचं, परंतु आम्ही सगळेजण सभागृहामध्ये मी त्यांच्याबरोबर पण काम केलं, मी अशोकराव साबळे साहेबांच्या बरोबर पण काम केलं. आज राजूजी देखील पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांचंही तिथं
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे, ज्याचा उल्लेख मुक्ताबाईंचा मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी केला. स्नेहल देखील आमच्याबरोबर आलेली आहे. शेवटी आम्ही बेरजेचं राजकारण करतो. आमच्यामध्ये भेदभाव आम्ही ठेवत नाही. एक परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं आपल्याला बळकट करता येईल हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. आम्ही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. आम्ही समाजाचा विचार करतो. समाजातल्या एक शेवटच्या माणसाचा त्या ठिकाणी विचार करतो. महिला बाल विकास खातं आमच्या आदितीकडे आहे. त्याच्यात पण ज्या योजना आणल्या त्या योजनांचा फायदा आम्हाला झाला नाही असं नाही. लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतं दिली. त्याच्यामुळं कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या सरकारला 238 खासदार निवडून देण्याची कधी संधी मिळालेली नव्हती. ती संधी आम्हाला मिळाली. आम्ही भाग्यवान समजतो. आणि मी नेहमी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सहकाऱ्यांना सांगतो, मंत्र्यांना सांगतो, बाबांनो, मतदारांनी मतदानाचं काम केलेलं आहे. आता आपली जबाबदारी 5 वर्षाची. कुठलाही मुद्दा त्यांनी किंवा इथं काहीतरी आपलं अर्धवट ठेवलं असं काही झालेलं नाहीये. त्याच्यामुळं जास्त भान ठेवून, जमिनीवर पाय ठेवून आपल्याला प्रश्न सोडवायचेत, कामं करायचीत. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जावं लागणार आहे. आत्ता मी आमच्या प्रवीण ठाकूर साहेबांचं भाषण बारकाईने बघत होतो. एकंदरीतच त्यांनी काम करत असताना त्यांनी BAचं ज्यावेळेस पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला, राज्यशास्त्र, आणि त्याच्यातनं पदवी मिळवल्यानंतर त्यांनी LLB गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट त्या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं. एक मेरिटचा विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्यांच्या वडिलांची परंपरा, त्यांच्या वडिलांचे संस्कार, त्यांच्या वडिलांचं असणारं मधुशेठचं इथल्या लोकांचं एक जवळीकीचं नातं, ते पण पुढच्या पिढीनं जपायचं असतं. त्याच्यात पण भर घालायची असते. शेवटी व्यवसाय तर प्रत्येक जण करत असतात. अशा प्रकारची संधी आम्हाला पण वेगवेगळे व्यवसाय करता आले असते. परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये जे समाधान मिळतं, जो आनंद मिळतो, किंवा कुठेही गेल्यानंतर लोक ज्या अपेक्षेने येतात, लाडक्या बहिणी असतील, आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, किंवा इतर घटक असेल, त्यावेळेस त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कसं आपल्याला पावलं उचलता येतील ह्याच पद्धतीचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. आमच्या प्रवीण ठाकूर साहेबांनी वकिली करत करत त्यांनी 5 वर्ष एक टर्म विरोधी पक्षनेता म्हणून अलिबागच्या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. 3 टर्मला 15 वर्ष अलिबाग नगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी भूषवलेली आहे. आणि इथल्याच तसं बघितलं तर सातिरी जे गाव, मूळ गाव त्यांचं तिथं, पण अलिबागमध्येच त्यांचं सगळे त्यांच्यावर संस्कार असेल, शिक्षण असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. अशा पद्धतीनं ज्याचा उल्लेख आमच्या तटकरे साहेबांनी केला की इथल्या सेशन कोर्टामध्ये अतिशय चांगले वकील म्हणून त्यांची जी काही ओळख निर्माण झालेली आहे, एक ते नावारूपाला आलेली आहे. आणि इतर पण कमिट्यामध्ये DPDC असेल, रायगड जिल्हा शांतता कमिटी असेल, अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये देखील ते काम करत असतात. आज मोठं परिवार आहे, मोठं कुटुंब आहे. आणि त्याच्यातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून, मी आपल्याला सांगतो, कुठल्याही पक्षाची कुठेही कायमची मक्तेदारी नसते. बदल होत असतात. जनतेचा विश्वास संपादन करायचा असतो. जनतेला एक ठामपणे सांगायचं असतं की आम्ही काम करून दाखवणार आहे. जनता निश्चितपणे त्या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहते. एक काळ होता आपल्या देशामध्ये काँग्रेसचा. लोक म्हणायचे काँग्रेसशिवाय कोणी निवडून येणारच नाही, सत्ता कधी कुणाची बदलणारच नाही. पण जनता पक्ष आला. जनता दल का जनता पक्ष अशा पद्धतीनं पहिलं नाव घेऊन VP सिंग पंतप्रधान झालेले आपण बघितले. राज्यकर्त्यांची जर एखादी कुठली चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा जो अधिकार आहे, संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर तुमच्या माझ्या देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता, रायगडची जनता, अलिबागची जनता बरोबर त्या ठिकाणी करत असते. शांतपणे बघत असते. कोण काय करतायत, कोण काय करताय, कोण खरंच समाजाची कामं करताय, कोण वरवरच चाललंय, कोण नुसतं TV झळकण्याच्या करता काम करताय. असे बरेच प्रकार त्या ठिकाणी चालतात. पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. आणि त्याच्यामुळं
आम्ही अलीकडच्या काळात जलवाहतुकीला प्राधान्य देतोय. आम्ही अलीकडच्या काळामध्ये नॅशनल हायवे नितीन गडकरींच्या रूपाने जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतोय. जिथं नॅशनल हायवेच्या आपल्याला मदत होणार नाही, तिथं घेता येणार नाही, तिथं कोस्टल रोड आम्ही करतोय. तिथं पर्यटनाला चालना देण्याच्या करता आम्ही त्याचा उल्लेख मी केला रेवस्ते रेड्डीच्या बद्दल, तो रोड आम्ही त्या ठिकाणी करू पाहतोय. इथं निसर्गाने एवढी मोठी उधळण केलेली आहे, हिरवेगारपणा इथं सगळा पाहायला मिळतो. समुद्रकिनारा आहे, इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला एक चांगल्या पद्धतीनं गती देण्याच्या संदर्भातले स्पॉट आहेत. इथं उद्योगधंदे आहेत. काय नाही या रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. मगाशी आमचे प्रवीणजी ठाकूरांनी सांगत होते काही रस्त्यांच्या बद्दल. जरूर ती आमच्या लोकांची आम्ही काम केलं पाहिजे. जर इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटन येत असतील आणि काही रस्ते खराब असतील तर मला अर्थमंत्री म्हणून आता माझं पहिलं बजेट झालेलं आहे, पुरवणी मागण्या झालेल्या आहेत, परंतु पुढं आधी ते पुढच्या बजेटमध्ये मला त्याच्याबद्दलची सगळी माहिती जर दिली तर त्याच्या अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये करू. माझा हा प्रयत्न असतो चांद्यापासून बांद्यापर्यंत, जिथं जनतेचं मोठ्या प्रमाणावर वर्दळ असती, जाणं येणं असतं, वाहतूक असती, त्या बाबतीमधले रस्ते अतिशय प्राधान्याने चांगले करायचे. दुर्दैवाने तुम्ही पण सगळे मान्य कराल, मी पण मान्य करीन. मुंबई गोवा रस्ता तो तर काय त्याला 7.5 लागली काय कळायला मार्ग नाही. ते प्रत्येक वेळेस आता गणरायाचं आगमन यायचं म्हटलं की आम्ही म्हणतो की आता यावेळेस करायचा म्हणजे गडकरी साहेब पण अनेकदा बोलून गेले, परंतु असे काही कॉन्ट्रॅक्टर मिळतात, असं काही तरी विचित्र घडतं, कधी अशा काही अडचणी येतात की त्याच्यातनं गती देता येत नाही. तरी देखील आता तटकरे साहेबांनी मध्ये लक्ष घालून मला बोलून काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या आम्ही जवळपास आता मंजूर केलेल्या आहेत. ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढं चाललोय. पर्यटनाला पण चालना देत असताना किंवा आमच्या एकंदरीतच उद्योगधंद्यांना चालना देत असताना मगाशी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्र हे सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचाही समावेश हा केलेला आहे. रोह्याच्या परिसरामध्ये हे केंद्र आपण सुरू करतो. त्याचा उपयोग रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याच तरुणींना झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि ह्याच्यातून आमची सगळ्यांची हीच भावना आहे की तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधारता कशी येईल, भारतातील कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्याच्या करता CIIIT सेंटरच्या माध्यमातून मनुष्यबळाला नैसर्गिक वातावरणात कौशल्य प्रशिक्षण कसं देता येईल. उत्पादन क्षेत्र अलीकडे बघताय की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन होतंय, त्या क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक पूल उपलब्ध करून देणं हे इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आम्ही काम करू पाहतोय. ह्याच्यात टाटानी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि राज्य सरकारने पण त्या संदर्भामध्ये स्वतःची जी काही जबाबदारी आहे आर्थिक ती उचलण्याचं काम केलेलं आहे. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र हे आपण उभे करतोय. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली अशा वेगवेगळ्या भागामध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे. बाकीच्याही भागामध्ये आम्ही सुरू करतोय. कित्येक ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. आज जिथं भूमिपूजन केलंय तिथं साधारण पुढच्या वर्षात एंडला ते काम पूर्ण होईल अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे. दरवर्षी 3000 विद्यार्थी तिथून बाहेर पडणार आहेत. रत्नागिरीला पण काम सुरू झालेलं आहे, तिथून पण अधिक काही विद्यार्थी बाहेर पडू शकतील. हे सगळं करणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यातून आम्ही सगळेजण पावलं उचललेली आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आज इतके वर्ष काँग्रेसमध्ये आमचे प्रवीणजी आणि बाकीचे सगळे त्यांची टीम काम करत होती आणि त्याच्यामुळं काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे फार काही फरक झाला अशातला भाग नाही. कारण पूर्वी आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. भाऊ म्हटलं तरी त्या ठिकाणी हरकत नाही. पण काही जण आता इथं काही जण वर्षानुवर्ष हे शेतकरी कामगार पक्षामध्ये अनेक वर्ष काम करत आले. मला आठवत आहे स्वर्गीय ND पाटील साहेब असतील, स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब असतील
अनेक आपल्याही भागातले महत्त्वाचे लोक असतील, ह्यांनी आपापल्या परीनं तो पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला मर्यादा आहे. सतत विरोधी पक्षामध्ये बसून नुसतं आंदोलन करून, त्याच्यामध्ये रस्ते अडवून, त्याच्यामध्ये सत्याग्रह करून, त्याच्यामध्ये बंद करून प्रश्न सुटत नसतात. प्रश्न सोडवायचे असेल तर त्याच्यामध्ये सरकारमध्ये तुम्ही असलं पाहिजे. सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवता येतात. आणि अलीकडच्या काळामध्ये कुणी कुणाला फार काही वेगळं मानत नाहीये. तुम्ही UPAचं सरकार आठवा, वाजपेयी साहेबांचं. त्या सरकारमध्ये किती राजकीय पक्ष एकत्र होते? मला वाटतं 24 का काहीतरी एकत्र होते, आणि त्यांनी वाजपेयींनी ते सरकार चालवलं. इव्हन UPAचं सरकार 15 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली होतं. त्याच्यात पण अनेक राजकीय पक्ष होते. आज असं काही नाहीये, किंवा त्याच्यामध्ये विचारधारा जरी वेगळी असली तरी आत्ता देखील NDAच्या मध्ये सेक्युलर विचारधारा नितीश कुमारांची आहे, तशाच पद्धतीने चंद्रबाबू नायडूची आहे, तशाच पद्धतीनं जर आपण बघितलं तर इतर काही मान्यवरांची आहे. आम्ही लोक देखील त्याच विचाराचे. पण देशाच्या भल्याकरता आणि आपल्याकडं केंद्राचा, राज्याचा आणि जागतिक लेवलचा जायकाच्या माध्यमातून जपान गव्हर्नमेंट असेल, वर्ल्ड बँक असेल, ह्या पद्धतीनं जो निधी येतो, मी मगाशी बोलत असताना रोह्याला सांगितलं, कधी आता मी अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय महाराष्ट्राचा. आता अलीकडच्या काळात केंद्र सरकार 1.5 लाख कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना त्याच्यातला निधी देतं. त्यांचं टार्गेट असतं 1.5 लाख कोटी. मग ते पैसे जर जास्त आपण आणले, परतफेड कधी करायची? 50 वर्षांनी, व्याज नाही, बिनव्याजी. हे उद्याच्याला आम्ही हक्काने जाऊन, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आदित्य असेल, बाकीचे सगळे आम्ही जाऊन तिथं सांगू शकतो, आणू शकतो. त्याच्यामध्ये कुठली अडचण येत नाही. मागच्याही वर्षी आम्ही त्याच्यातला काही निधी आपल्या राज्याला आणलेला आहे. ह्या पद्धतीनं किंवा कधी चढ उतार असतात, फळांचे भाव वर खाली होतात, कधी आपल्या आंब्याचा सीझन अडचणीमध्ये येतो, त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढावा लागतो. कधी धानाचं पीक, आपल्या इथं आपण भात म्हणतो, काही ठिकाणी तांदूळ म्हणतो, परंतु विदर्भामध्ये त्याला धान म्हणतात. त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकचं अनुदान देण्याचा प्रयत्न करत असतो. एकच भावना आहे की माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या शेतकऱ्याला त्याच्यातनं मदत झाली पाहिजे. मासेमारी करता देखील आम्ही चांगले निर्णय घेतले. ह्याच्या संदर्भामध्ये आपण कालच्या मधल्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या करता, मत्स्य व्यवसायाच्या करता अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेत. कारण त्याही घटकाला आपल्याला मदत करता आली पाहिजे, हा आमच्यासारख्यांचा त्याच्यातला दृष्टिकोन आहे. आणि त्याच्यामुळं प्रवीणजी, आपण एकत्र काम करत असताना आमच्या सगळ्यांची भूमिका तुम्ही बघायला की बाबा कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार. माझी सुरुवात आरेला कार्य आहे, त्याच्यामुळं तुम्ही, मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना. फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही. पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं या पद्धतीने. कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही, दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये. पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं? मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल. अर्थात हे सगळं करत असताना कायदा, नियम, संविधान ह्याचं कुठेही उल्लंघन होऊन द्यायचं नाही. TV वाल्यांनो दाखवा, पत्रकार मित्रांनो, आपण ते हेडलाईन टाका, नाहीतर पुन्हा उद्याच्याला काहीतरी चौकट. अजित पवार तिथं प्रवीण ठाकूर आणि मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं असं बोल. मलाही भान आहे, मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री. शेवटी आपल्याला सगळ्यांच्यामध्ये जातीय सलोखा ठेवायचा, एक चांगलं वातावरण ठेवायचं. आमच्या पोलीस खात्याला पण तिथली कायदा सुव्यवस्थेची चांगल्या पद्धतीनं जबाबदारी पार पाडायची. हे सगळं आमचं काम आहे आणि ते केलं पाहिजे. जनतेने त्याच्याकरता आम्हाला भरभक्कम पाठिंब्याने निवडून दिलं आणि ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे. त्याच्यामध्ये आत्ताच परवा आपण त्या महिला बचत गट आणि ह्याच्याकरता उमेद भवन, सध्या आम्ही 36 जिल्ह्यात 10 करायचं ठरवलेलं आहे. काय 10 का 20 कोटी? 10 कोटी नाही, किती कोटी देतोय आपण? 20, 15 का 20 कोटी आम्ही देतोय.
उद्याच्याला इथं आमच्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या संख्येने बसल्यात. काही त्यांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ त्यांनाच बाजारपेठ मिळण्याच्या करता एक जिल्ह्याच्या ठिकाणी तशा पद्धतीनं वेगवेगळ्या उमेदवार उभं केलं तर तिथं स्टॉल त्यांना देऊन ते विक्री करू शकतात. ह्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं चालवण्याचा प्रयत्न करतायत. एक आहे, कधी कधी काय होतं, रायगड जिल्ह्यात पण काही बँका अडचणीत आल्या, त्याच्यातनं लोक भरडली गेली, त्यांचे पैसे तिथं अडकले, काहींनी पतसंस्था अडचणीत आणल्या. खरं तर लोकांनी काम करत असताना मी पण सहकारामध्ये काम करतोय. मी एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे, MSC बँकेचा चेअरमन होतो, PDCC बँकेचा 7 वर्ष चेअरमन होतो. माझा आणि अर्थकारणाचा काय नातं एक गोष्ट, मला वेगवेगळ्या सरकारांनी पण जवळपास 11वा अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. अशा पद्धतीनं मला संधी मिळाली आणि त्याच्यातून मी काम करत असताना आर्थिक शिस्त लागली पाहिजे, ही सवय आपण ठेवली पाहिजे. कधी कधी पेपरला बातम्या येतात, दादांनी असं केलं, दादांनी तसं केलं, दादाच्या बापाच्या घरचं आहे. त्या संदर्भामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता काही पावलं उचलावी लागतात. पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं, दुसरं कशाला द्यायचं. तुम्ही तुमचा प्रपंच, स्वतःचं घर चालवत असताना महिन्याचा जो खर्च काढता त्याच्यातनं आलेल्या पैशातनं पहिलं प्राधान्य काय ते तुम्ही ठरवता आणि मग त्याच्यातनं बाकीच्या गोष्टी. तो तुमचा जसा कुटुंब चालतं तसंच आम्ही 13-14 कोटी जनतेचा कारभार करतो. त्याच्यामध्ये दुसरं काय करतो, त्याच्यावर कुणाला कारण नसताना नाराज करण्याचं काही कारण नाही. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, अल्पसंख्याक असेल, भटका असेल, OBC असेल किंवा सर्वसाधारण असेल, ह्या सगळ्या घटकाला त्यांच्या त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निधी मिळाला पाहिजे, ह्याबद्दल दुमत आमचं कुणाचंच नाही आणि त्याच्यात आमची सगळ्यांची एकवाक्यता असते. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. कुठंही काही गोष्टीचा धचमा होतो, काही काही चुका होतात, मग त्या चुका झाल्यानंतर त्याचे उत्तर देता देता ज्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्याकडनं चुका झाल्या असतात त्यांना उत्तर देताना मग तर अडचणीचं पडतं. अलीकडे हे TV वाले तर लगेच हे असं म्हणणं, तुमचं काय म्हणणं आहे, अरे ती म्हणलं आमचं काय म्हणणं आहे, आमचं म्हणणं विकासाचं आहे, आम्हाला काय बाकीचं घेणं देणं. पण तरी नाही, तुम्ही सांगा, तुम्ही सांगत नाही, परत दाखवतात. हो का, आम्ही प्रश्न विचारला, अजित पवार न सांगता निघून गेले. आता काय करायचं, न सांगता निघून जायचं, काय करायचं. त्याच्यामध्ये जे मूलभूत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजे, कारण ती जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. परंतु उगीच सोम्या गोम्यांनी काहीतरी विचारलं आणि त्याचं उत्तर द्यायला काय आम्ही बांधलेलं नाहीये. सोम्या गोम्यांनी जबाबदार लोकांची विचारलं तर जबाबदार लोकांना जबाबदारीनं उत्तर देणं हेही आमचं कर्तव्य आहे. ते अजिबात मी किंवा आमचे सुनील तटकरे साहेब किंवा आम्ही भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, आम्ही कुणीच नाकारत नाही, हेही आपण लक्षात घ्या. आपण प्रवीणजी, आता तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेले असंख्य सहकारी मित्रांच्या मदतीनं आपल्या अलिबागच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा, मजबूत करण्याचा अधिकार आहे. उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं तसं देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, तटकरे साहेब, रवींद्र चव्हाणजी आणि बाकीचे जे कुणाला जबाबदारी एकनाथरावांनी दिली असेल ते आम्ही सगळेजण एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढू. परंतु 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही खासदारकीच्या, आमदारकीच्या निवडणुका एकत्र लढवायचो, पण आपापल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्थांची तिथली राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आम्ही त्याबद्दलची पावलं उचलायचो. त्याच्यातून आपण एकमेकाच्या विरोधात भांडून तिसऱ्याचा लाभ होणार असेल तर न करता तिथं आघाडी करण्याचं काम आम्ही करायचो. अशा पद्धतीनं उद्याच्या
3-4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या निवडणुका येणार आहेत. त्याची पण प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं तयारीला लागलेला आहे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील कुठं मागं राहता कामा नये. ह्या पद्धतीचं काम मगाशी आम्हाला रोहा आणि त्या परिसरामध्ये राजेश साबळे साहेबांनी सांगितलं की मी ह्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडीत. तशा पद्धतीनं प्रवीणजी थोडंसं आता किती वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करता? 32 वर्ष खूप झाली. आता जरा तिकडचं कमी करून इकडं जरा लक्ष द्यायचं किंवा ह्याच्यातनं कार्यकर्ते चांगले हर हुन्नरी कार्यकर्ता कसा तयार करता येईल. आणि आता आपली जबाबदारी वाढली. उद्याच्याला तुम्ही बोलत असताना कुणी पण जे आज पक्षात आले, तुमच्या कुठल्या तरी चुकीच्या वक्तव्यामुळं पक्षाला कमीपणा येता कामा नये. त्या संदर्भामध्ये मग तुमचाही त्याच्यात कमीपणा होईल, पक्षाचाही कमीपणा होईल, आम्हा लोकांचाही कमीपणा होईल. त्या गोष्टीचं भान हे सर्व मान्यवरांनी ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी अधिक बोलावं असं मला वाटत नाही, पण त्याच्याबद्दलचं तारतम्य आपली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी काही आपल्याला एक विचार सांगितलेला आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांना पण कसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा त्यांच्याही प्रश्नाच्या मध्ये जर ते मूलभूत असतील तर त्याच्यात पण लक्ष कसं दिलं गेलं पाहिजे, ही जे काही पद्धत आहे त्याच रस्त्याने आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा देखील तेच सांगते, हे मात्र आपल्याला कोणाला विसरता कामा नये. एका चांगल्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ज्यावेळेस मला सांगितला सुनीलजींनी, त्यावेळेस म्हणलं की ठीक आहे, हरकत नाही, आपण तो कार्यक्रम घेऊन नंतर मुंबईला जाऊ. अशा पद्धतीनं मी इथं आलो. अतिशय प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं. प्रवीणजी, तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेल्या असंख्य सहकारी मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. कुठंही नवा जुना वाद न घालता एकोप्याने आपण आपली संघटना बळकट करण्याचं काम करू. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांचं लक्ष राहील. त्याच्यामध्ये आदिती मंत्री म्हणून तिनं मागं माजी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. बऱ्याचदा पत्रकारांना वाटतं की अरे इतके दिवस झाले अजून पालकमंत्र्याचा प्रश्न कसा सुटला नाही. त्याबद्दल काळजी करू नका. आम्ही तिघं जण काय करायचं ते करू. तुमचे डीपीडीसी आम्ही तिघं म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही तिघं नाही. अशा पद्धतीनं त्या संदर्भात रायगड जिल्ह्याचं, नाशिक जिल्ह्याचं कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, नुकसान होणार नाही, डीपीडीसीचा निधी कमी पडणार नाही, ह्याबद्दलची काळजी देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, ही खात्री आपल्या सगळ्यांना देतो. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमानिमित्तानं सन्माननीय